विश्वा, अरे विश्वा ऐक तरी, मला सांग तू इथे कसा आणि काय चाललंय आतमध्ये, आणि मला हा मास्क आणि गॉगल का दिलास? कॅफे मध्ये जयंत आला होता. काय? हो. जानू डोंट वरी, आता आपण सेफ आहोत. तू गाडीत बस बस. विश्वा, विश्वा जयंत इथे कसा आला? मला सांग, तो आता तुझा पाठलाग करायला लागलाय का? डोंट वरी, तो इथे बघू शकणार नाही आपल्याला. अरे पण तो इथे पोहोचलाच कसा? सई, कदाचित तिनेच ही डेट फिक्स केली आहे तुमची. काय? कशाला असं काहीतरी करायचं असतं ना, तिला देव जाणे. विश्वा, हे बघ तू आता तिच्यावर अजिबात चिडू नकोस. एकतर तिला माझ्याबद्दल आणि जयंतबद्दल काहीही माहित नाहीये. इनफॅक्ट मी तनू नसून जान्हवी आहे हे तरी तिला कुठे माहितीये. तू प्लीज तिच्यावर चिडू नकोस आता. बस. हा सगळा काय मूर्खपणा होता सई? थांब. कुठे चाललीस? तू इथेच थांबायचंस. हा काय प्रकार लावला होतास? तुला कळतंय का तू आज काय केलंस? सई, तुझा विचारतोय मी, तुला कळतंय का? तुला माहितीये का तू आज कुठे गेली होतीस? तू एका ब्लाइंड डेटवर गेली होतीस. सईला आज तुला एका अनोळखी माणसाला भेटवायचं होतं. तुमच्यात काही होतंय का? तुमचं जुळतंय का याचा अंदाज घ्यायचा होता मॅडमला. तनूला माहिती होतं का ती आज कुठे जाते? सई, तुला विचारतोय, तनूला माहिती होतं का ती आज कुठे जातेय? तुला माहिती होतं का तू आज कुठे जाणार आहेस? तुला काय सांगितलं होतं सईने? कुठे जायचंय? मुळात तुला एका अनोळखी माणसाला भेटायचं होतं का ब्लाइंड डेटवर? नाही म्हणजे मला मी नाही, तिला नव्हतं माहित. मग काय सांगून नेत होतीस तिला बाहेर? साडी शॉपिंग. तुला काही कळतंय का? तू तिला एका अनोळखी पुरुषाला भेटायला नेत होतीस. निदान या बाबतीत तिला काय वाटतंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलास? काय चाललंय तुझं सई? हॅव यू ब्लडी लॉस्ट इट? विश्वारी, सई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. हे बघ, तिने हे जे काही केलंय त्यामागे तिचं चांगलंच इंटेन्शन असणार आहे माझ्यासाठी. तिने हे सगळं मुद्दाम केलं नसेल. अरे तू जरा. एक्झॅक्टली, माझं इंटेन्शन चांगलंच होतं. आणि एका गुणी मुलीला एका चांगल्या माणसाशी मी का भेटू नये? मला जयंत कानेटकर एक उत्तम माणूस वाटतात. थांब तनू, तुला हे फेस करावं लागेल. आज जे काही घडलंय ना, ती सिच्युएशन हाताबाहेर जाऊ शकली असती. अत्यंत इमॅच्युअर बिहेवियर आहे. आय एम सॉरी विश्वा, माझं खरंच चुकलं. आपल्याला कितीही वाटलं ना सई
की आपल्या जवळच्या माणसासोबत हे घडावं, हे व्हावं, चांगलं व्हावं, आपण ते नाही करू शकत सई. ज्याला त्याला ज्याचे त्याचे निर्णय घ्यावे लागतात. कळतंय का तुला? तू ना तनूच्या लाईफ मधले डिसिजन घेऊ शकत नाहीस. जोपर्यंत ती तिच्या आयुष्याचा चार्ज तुला देत नाही तोपर्यंत तू तिचे निर्णय घ्यायचे नाहीस सई. और रॅदर कोणाच्याच आयुष्यातले नाहीस. विश्वा, अरे तू सईला का दोष देतोयस? हे बघ, तिने फक्त आमच्या मैत्रीसाठी म्हणून. एक मिनिट. आज जयंत जर तुझ्या समोर आला असता तर, त्याने तुला बघितलं असतं तर, त्याला कळलं असतं की तू माझ्या घरात राहतेस तर काय केलं असतंस जानू? हे बघ जानू, पुन्हा त्या सगळ्यातून जाताना मी तुला बघू शकत नाही. उलट मला तुला या सगळ्यापासून लांब ठेवायचंय. मला जर कळलं ना तो जयंत पुन्हा तुझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करतोय किंवा तुला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय तर यावेळेस मात्र मी त्याला सोडणार नाही. खरंय विश्वाचं. तो तिकडे वेळेवर पोहोचला म्हणून मी वाचले. पण देवा, आता या गोष्टीमुळे सई आणि विश्वामध्ये दुरावा निर्माण व्हायला नको. त्यांच्यामध्ये लवकरात लवकर समेट घडवून आण. माझ्यामुळे त्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद व्हायला नको. सिद्धिराज शांत व्हा. हे बघा, आपण आता आपल्या खोलीत आलोय की नाही, मग आता इथे तुम्हाला त्रास द्यायला कोणी नाही. कसं ना भावना, तू माझ्या जवळ असेल तर मला कुठल्याही त्रासाची भीती वाटत नाही. तुला माहितीये, जेव्हा तू दिलेलं पत्र मी वाचलं ना तेव्हाच मला वाटलं होतं की ते तुझे शब्द नाही आहेत, जबरदस्तीने तुझ्यावरती कोणीतरी लादले आहे. पण ते लिहिलेलं अक्षर तुझं असल्यामुळे का माहित नाही मला सतत तुझा आवाज ऐकूयाचा आणि असं वाटायचं की माझ्या काळजावर कोणतरी ब्लेडने चिरा मारत आहे. भावना, खूप त्रास झाला मला या सगळ्याचा.